आपण युनिट्स आणि मेजरमेंट हा आपला पहिला टॉपिक पुन्हा एकदा थोडासा रिवाइज करून मग एक दोन न्यूमरिकल्स सॉल्व करून पाहणार आहोत. तर या टॉपिकमध्ये सुरुवातीला आपण पाहिलं होतं की फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, तर हे तुम्हाला डिफाईन करता आलं पाहिजे. पहा, फिजिक्समध्ये तुम्ही आत्तापर्यंत किंवा रादर सायन्समध्ये बऱ्याच क्वांटिटीज तुम्ही मोजल्या असतील, डिफाईन केल्या असतील किंवा माहिती असतील तुम्हाला. तर फिजिकल क्वांटिटीजचं एक्झाम्पल काय सांगता येईल पहा. लेंथ ही फिजिकल क्वांटिटी आहे, एरिया ही फिजिकल क्वांटिटी आहे, टाईम, टेम्परेचर, व्हॉल्यूम, डेन्सिटी, फोर्स, रेझिस्टन्स, करंट या सगळ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत. अजून बऱ्याच आहेत. तर ह्या सगळ्यांमध्ये कॉमन जी काही गोष्ट आहे ती डेफिनेशनमध्ये वापरता येईल आपल्याला. पहा बरं, ह्या सगळ्या क्वांटिटीजमध्ये किंवा ह्या सगळ्या एक्झाम्पल्समध्ये कॉमन गोष्ट काय होती की या सगळ्या क्वांटिटीज आपण मोजू शकतो. सो फिजिकल क्वांटिटी कसं डिफाईन करणार आपण? एनिथिंग विच कॅन बी मेजर्ड ॲक्युरेटली इज कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटी. तर टेम्परेचर आपण मोजू शकतो थर्मोमीटरने ॲक्युरेटली. सो मी जर असं म्हटलं टुडेज टेम्परेचर इज 32 डिग्री सेल्सिअस, तर या स्टेटमेंटमध्ये आपण फिजिकल क्वांटिटी सांगितली टेम्परेचर. पण मी असं म्हटलं की मला आज कालपेक्षा खूप गरमी होते, सो हे स्टेटमेंटसुद्धा टेम्परेचरशीच रिलेटेड आहे. पण यामध्ये आपण मेन्शन केलं का की किती आहे टेम्परेचर? आपण फक्त गरम होते, मला थंडी वाजते असं म्हणतो. तर यामध्ये फिजिकल क्वांटिटी इन्व्हॉल्व नाही आहे. जेव्हा आपण क्वांटिटी सांगतो, तिची व्हॅल्यू सांगतो, मेजरमेंट घेतो, तेव्हा त्या क्वांटिटीला म्हणायचं फिजिकल क्वांटिटी. सो फिलिंग्स जे असतात, मला खूप आनंद झाला, मला खूप दुःख झालं, मला हसू येत आहे, मला रडू येत आहे, हे काही मोजता येतं का आपल्याला? नाही. तर ज्या गोष्टी मोजता येतात त्यांना म्हणायचं फिजिकल क्वांटिटी. ज्या गोष्टी आपण ॲक्युरेटली मोजू शकतो त्याला म्हणायचं फिजिकल क्वांटिटी. मग त्या मेजरमेंटशी रिलेटेड ह्यांचे दोन ग्रुप्स केलेले आहेत. सो पहिला ग्रुप आहे बेसिक फिजिकल क्वांटिटी किंवा त्यालाच म्हणतो आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. सो ज्या फिजिकल क्वांटिटीज मेजरमेंटसाठी दुसऱ्या कोणत्याही फिजिकल क्वांटिटीजवर डिपेंड नसतात त्यांना म्हणायचं बेसिक किंवा फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. फॉर एक्झाम्पल लेंथ आपण डायरेक्ट मोजू शकतो, टाईम आपण डायरेक्ट मोजू शकतो. सो या गोष्टी मोजण्यासाठी दुसरी कुठली क्वांटिटी मोजावी लागते का आपल्याला? नाही. म्हणून अशा क्वांटिटीजना म्हणायचं फंडामेंटल क्वांटिटीज. पण काही क्वांटिटीज मोजण्यासाठी दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीज आपल्याला आधी मोजाव्या लागतात. फॉर एक्झाम्पल आपल्याला डेन्सिटी काढायची आहे एखाद्या पदार्थाची, तर डेन्सिटीचा फॉर्म्युला काय? मास पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे डेन्सिटी काढण्यासाठी आपल्याला त्याचं मास मोजावं लागतं आणि व्हॉल्यूम पण मोजावं लागतं. म्हणून डेन्सिटी ही फंडामेंटल क्वांटिटी येत नाही. तर अशा क्वांटिटीज ज्या मेजरमेंटसाठी दुसऱ्या क्वांटिटीजवर डिपेंड असतात त्यांना म्हणायचं डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज. तर यामध्ये व्हॉल्यूम सुद्धा डिराइव्हड आहे, कारण व्हॉल्यूम मोजण्यासाठी लेंथ, ब्रेथ, हाईट म्हणजेच लेंथ ही फिजिकल क्वांटिटी 3 वेळा मोजावी लागते आणि म्हणून अशा क्वांटिटीजना म्हणायचं डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज. काही फंडामेंटल क्वांटिटीज ह्या नंतर ॲड केल्या गेल्या, त्यांना नाव दिलेलं आहे सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज. तर आपण सुरुवातीच्या काही व्हिडिओजमध्ये पाहिलं होतं की फंडामेंटल क्वांटिटीज ह्या 7 आहेत: लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनस इंटेन्सिटी. पण या सोडून प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल सुद्धा आपण डायरेक्ट मोजू शकतो. तर ते सुद्धा नंतर ॲड केलं गेलं म्हणून त्यांना म्हणायचं सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज. तर या 7 आणि ह्या 2 अशा झाला आपला एक ग्रुप फिजिकल क्वांटिटीजचा. आणि राहिलेल्या सगळ्या क्वांटिटीज ज्या येतात त्या कशामध्ये येतात? डिराइव्हड क्वांटिटीजमध्ये येतात. आता क्वांटिटीज ज्या आहेत त्या आपण मेजरमेंट घेत असतो. तर मेजरमेंट करायचं का सांगा बरं? नाही मोजलं तर चालत नाही का? तर फिजिक्समध्ये किंवा सायन्सच्या कुठल्याही सब्जेक्टमध्ये, कोर्समध्ये आपण मेजरमेंट्स घेत असतो. तर मेजरमेंट घेण्याचे 2 मेन पर्पज आहेत. एक तर आपल्या अवतीभोवती जे काही घडतं ते का घडतं याचा शोध घ्यायचा असेल तर आपल्याला त्या फेनॉमेनॉनमध्ये इन्व्हॉल्व फिजिकल क्वांटिटीज मोजाव्या लागतात आणि याच्यातूनच नवीन लॉज किंवा रूल्स जनरेट होतात. तर पहिला पर्पज काय आहे मेजरमेंटचा? नवीन लॉज एस्टॅब्लिश करणे. आपण करतो का? नाही. तर आपण मेजरमेंट का घेतो? ऑलरेडी कुणीतरी सांगितलेले लॉज व्हेरीफाय करण्यासाठी आपण मेजरमेंट घेतो.
तर हा झाला दुसरा पर्पज, टू व्हेरीफाय प्रिव्हियसली स्टेटेड लॉज अँड रूल्स. म्हणजे ओहमनं सांगितलं, न्यूटननं सांगितलं म्हणून मान्य करायचं का कुठलंही इक्वेशन? नाही. तर कधी मान्य करायचं आपण? त्यांनी सांगितलेल्या फॉर्म्युल्यामध्ये इन्व्हॉल्व ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या मोजायच्या, त्या क्वांटिटीज त्या इक्वेशनमध्ये पुटअप करायच्या आणि चेक करायचं की खरंच तसं आहे का रिलेशन, आणि मग ते मान्य करायचं. सो हे झालं मेजरमेंटचा पर्पज. आता कुठलीही क्वांटिटी मेजर करतो आपण आणि ज्यावेळी एक्सप्रेस करतो त्यावेळी कसं लिहितो बघा. समजा आपल्याला लिहायचं की आपल्या क्लासरूमची लेंथ 7 मीटर्स आहे. आपण काय लिहितो? एक नंबर आणि त्याच्यानंतर एक सिम्बॉल असतो बघा. काय असतो हा सिम्बॉल? म्हणजे त्याचं युनिट. असं म्हणतो का आपण रूमची लेंथ 7 आहे? नाही. आपण काय म्हणतो? रूमची लेंथ 7 मीटर आहे. सो मीटर हे काय झालं? त्याचं युनिट, आणि ही झाली त्याची मॅग्निट्यूड. जो नंबर असतो त्याला मॅग्निट्यूड म्हणायचं. सो आता आपल्याला काय डिफाईन करायचंय? युनिट. युनिट म्हणजे काय? पहा, तुम्हाला लेंथ मोजायची क्लासरूमची आणि मी सांगितलं की तुमच्याकडे अवेलेबल असलेली इन्स्ट्रुमेंट वापरा. ऑब्व्हियसली मेजरमेंटसाठी आपल्याला काय लागतं? काहीतरी मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. मग काय अवेलेबल असेल तुमच्याकडे ज्यावेळी तुम्ही क्लासरूममध्ये असता? तुम्ही म्हणाल आमच्याकडे स्केल आहे, आम्ही त्यांनी मोजतो. ठीक आहे, पण कुणाकडेच स्केल नाही आहे. आपल्याकडे नसेल तर आपण मित्राचं घेऊ किंवा मैत्रिणीचं घेऊ, पण त्यांच्याकडे फ्रेंड्सकडे स्केलच नाही आहे. मग अशा वेळी मेजरमेंटला काय करणार? मग तुम्ही म्हणाल आम्ही दुकानातून आणतो नवीन. दुकानदाराकडे पण स्केल नाही आहे. ते कुठून घेत असतील बघा बरं? कुठंही तुम्हाला स्केल कुठल्याही दुकानात मिळत नाहीये. मग तुम्ही म्हणाल मॅन्युफॅक्चररकडून आणूया. फॅक्टरीजमध्ये तयार होतात स्केल्स, त्यांच्याकडेही नाहीये. ते कुठून घेत असतील पहा, विचार करा बरं. असं आहे का की भारतात आपण जी वापरतो ती स्केल वेगळी, अमेरिकेतली वेगळी, लंडनमधली वेगळी, असं असतं का? नाही. सगळीकडच्या स्केल सारख्याच असतात की नाही? इथला 1 सेंटीमीटर काय आणि अमेरिकेतला 1 सेंटीमीटर बदलतो का? नाही बदलत. मग हे सगळे मॅन्युफॅक्चरर्स जे आहेत ते कुठून तरी घेत असतील तो रेफरन्स तयार करण्यासाठी की 1 मीटर एवढी लेंथ असली पाहिजे, 1 सेंटीमीटर एवढी असली पाहिजे लेंथ. तर ते कुठून घेत असतील? समजा सगळ्या मॅन्युफॅक्चरर्सकडचं प्रोडक्शन थांबवलं गेलंय, सगळीकडच्या स्केल संपले, मग आता नवीन तयार करायचं का? मग काय होईल असं केलं तर? आत्तापर्यंतचा जो काही सायंटिफिक डेटा आहे, जो मीटर सेंटीमीटरमध्ये आहे, तो वाया जाईल. तर असं पण आपल्याला करून चालणार नाही. मग ते कुठून घेत असतील बरं? तर पॅरिसमध्ये एक लॅब आहे, इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर्स. तिथे हे सगळे स्टँडर्ड ठेवलेले आहेत की 1 मीटर लेंथ किती असेल, 1 किलोग्रॅम मास किती असेल, आणि तिथून हे रेफरन्ससाठी मॅन्युफॅक्चरिंगसाठी घेतलं जातं. समजा उद्या ती लॅबच व्हॅनिश झाली तर काय? सो याचाही विचार करून ठेवलेला आहे. तर हे जे बेसिक क्वांटिटीज आहेत त्यांचे युनिट्स अशा फॉर्ममध्ये डिफाईन केलेले आहेत की तो फॉर्म कधीच व्हॅनिश होणार नाही. फॉर एक्झाम्पल, लाईट सगळीकडेच अवेलेबल असते. ठराविक लाईटची किती वेवलेंथ घेतली म्हणजे 1 मीटर लेंथ होते, हे डिफाईन केलेले आहे. ह्या डेफिनेशन्स तुम्हाला आपल्या कुठल्याही फिजिक्सच्या रेफरन्स बुकमध्ये किंवा इव्हन नेटवर पण मिळतील. त्या पाठ करायची गरज नाही, तुम्ही फक्त तुमच्या रेफरन्ससाठी वाचू शकता. तर बेसिक क्वांटिटीजचे युनिट्स व्हॅनिश न होणाऱ्या फॉर्ममध्ये डिफाईन केले, सो दॅट सगळीकडचे इन्स्ट्रुमेंट्स जरी व्हॅनिश झाले तरी आपण पुन्हा ते युनिट जनरेट करू शकतो. आणि म्हणून युनिट ठरवण्याच्या पद्धती काय काय बघा. रूल्स, कुठल्या युनिट ॲक्सेप्ट केलं जातं, एक तर ते युनिट कसं पाहिजे, इझी टू हँडल, म्हणजे इन्स्ट्रुमेंट तुमचं इझी टू हँडल पाहिजे. स्केल तुम्ही इझिली हँडल करू शकता. उद्या तुम्ही म्हणाल आम्ही टेबलची लेंथ रेफरन्स म्हणून घेतो, पण हेच एखादं टेबल जर तुमची हाईट मोजायची असेल तर उचलणं शक्य आहे का आपल्याला? नाही. म्हणून युनिट कसं ठरवायचं? इट शुड बी इझी टू हँडल. ते व्हॅनिश झाल्यावर परत तयार करता आलं पाहिजे, म्हणजेच ते कसं पाहिजे, इझिली रिप्रोड्युसिबल. ते सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं पाहिजे, म्हणजे युनिव्हर्सली कसं पाहिजे, ते ॲक्सेप्टेबल पाहिजे. तर असेच युनिट्स बनवले गेलेले आहेत. आणि मग फंडामेंटल क्वांटिटीजचे जे युनिट्स आहेत त्यांना म्हणायचं फंडामेंटल युनिट्स. डिराइव्ड क्वांटिटीजचे जे युनिट्स आहेत त्यांना म्हणायचं डिराइव्ड युनिट्स. आणि मग ह्या दोन्ही क्वांटिटीजचे युनिट्स मिळून एक युनिटची काय तयार होते? सिस्टीम तयार होते. त्याला काय म्हणतो आपण? सिस्टीम ऑफ युनिट्स. तर पूर्वी वेगवेगळ्या सिस्टीम्स होत्या वापरात, तुम्हाला माहिती असतील ह्या सिस्टीम. सीजीएस सिस्टीम, एमकेएस सिस्टीम, एफपीएस सिस्टीम,
तर लेंथ, मास आणि टाइम यांच्या युनिटच्या ॲब्रिव्हिएशनवरून हे नावं आलेले आहेत सिस्टीमचे. सी म्हणजे सेंटीमीटर, जी म्हणजे ग्रॅम, एस म्हणजे सेकंड, इथे मीटर, किलोग्रॅम सेकंद, फूट, पाऊंड सेकंड. तर अशा वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये ह्या वेगवेगळ्या सिस्टीम्स होत्या. पण ह्या वेगळ्या सिस्टीम्स वापरण्याचा ड्रॉबॅक काय होता, ज्यावेळी आपण एका कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीमध्ये सायंटिफिक डेटा एक्सचेंज करतो त्यावेळी कन्व्हर्जन करत बसावं लागतं आपल्याला. म्हणजे 1 सेंटीमीटर किती मीटर असेल किंवा 1 फूटमध्ये किती मीटर किंवा सेंटीमीटर असतात. तर हे अवॉइड करण्यासाठी आता एक कॉमन सिस्टीम वापरली जाते ज्याला म्हणतो आपण SI युनिट्स. याचा लॉंग फॉर्म काय, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. तर बेसिक ज्या क्वांटिटीज आहेत, फंडामेंटल क्वांटिटीज आणि सप्लिमेंटरी 2, त्यांचे SI युनिट्स तुम्हाला लिहायला सांगितले होते, टेबल करायला सांगितलं होतं. सो ते तुम्ही सगळ्यांनी लिहिलंच असेल. आणि काही डिराइव्ड क्वांटिटीजचे युनिट्स पण स्पेशल नेम्स असलेले लिहायचे होते. तर फॉर एक्झाम्पल फंडामेंटलमध्ये लेंथ ही क्वांटिटी येते. लेंथचं युनिट काय, मीटर. तुम्ही फुल नेम पण लिहू शकता किंवा तुम्ही त्याचा फक्त सिम्बॉल लिहिला तरी चालतो. टाइम मोजतो आपण, टाइमचं युनिट काय, सेकंड. सिम्बॉल लिहिला तरी चालतो, फुल नेम लिहिलं तरी चालतं. काही डिराइव्ड क्वांटिटीज पण बघूया आपण. फॉर एक्झाम्पल एरिया, एरियाचं युनिट काय, SI युनिट मीटर स्क्वेअर. फोर्स बघा, कुठले SI युनिट वापरतो आपण, न्यूटन. सिम्बॉल काय घेतो याचा आपण, N. सो हे झाले काही फंडामेंटल आणि डिराइव्ड क्वांटिटीजचे युनिट्स. तुम्हाला बुकमध्ये अजून जास्त क्वांटिटीजचे युनिट्स पण पाहायला मिळतील. रूल काय आहेत पहा SI युनिट्स वापरण्याचे. जेव्हा फुल नेम लिहायचं असेल त्यावेळी इनिशियल लेटर स्मॉल पाहिजे. जरी ते एखाद्या सायंटिस्टचं नाव असलं तरी, पर्सनचं नाव, न्यूटन आता हे सायंटिस्टचं नाव आहे म्हणून N कॅपिटल लिहायचं नाही ज्यावेळी आपण फुल नेम लिहितो. दुसरा रूल काय, ज्यावेळी आपण सिम्बॉल लिहितो, पहा बरं सिम्बॉल, मी मीटरचा सिम्बॉल स्मॉल एस काढला आणि न्यूटनसाठी कॅपिटल आहे. तर रूल काय असेल हा, जेव्हा एखाद्या पर्सनचं नाव असतं युनिट म्हणून त्यावेळी सिम्बॉल काय असला पाहिजे, कॅपिटल लेटर. अजून नेक्स्ट रूल काय आहे, कधीही प्लुरल फॉर्ममध्ये सिम्बॉल्स वापरायचे नाही. म्हणजे असं नाही लिहायचं, म्हणू शकता आपण की रूमची लेंथ 7 मीटर्स आहे पण असं लिहायचं नाही. याचं कारण काय, कोणीतरी थर्ड पर्सन काय वाचू शकतं, 7 मीटर सेकंड. सो सिम्बॉल कधीही प्लुरल फॉर्ममध्ये लिहायचे नाही. दुसरा रूल काय, कुठलंही डेकोरेशन युनिटला करायचं नाही. अंडरलाईन करा, कोटेशन मार्क टाका, कुठलंही डेकोरेशन सिम्बॉलला करायचं नाही किंवा युनिटला करायचं नाही. तर हे काही रूल्स होते युनिट्स लिहिण्याचे. सो मेजरमेंट ज्यावेळी घेतो आपण फिजिकल क्वांटिटीजच्या, तर ती क्वांटिटी मोजावी लागते. ते मोजण्यासाठी काय माहीत पाहिजे तुम्हाला, एकतर त्या क्वांटिटीचं युनिट. जसे फिजिकल क्वांटिटीजचे ग्रुप्स होते तसे युनिटचे पण 2 ग्रुप्स होते. आणि त्यानंतर दुसरं काय लागतं आपल्याला, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. ते वापरायचं कसं याचंही नॉलेज पाहिजे आपल्याला. आणि मेन म्हणजे त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये काही फॉल्ट नको आहे, अदरवाईज काय होतं आपल्या मेजरमेंटमध्ये एरर येऊ शकतो. सो एरर्स कुठले येतात पहा मेजरमेंटमध्ये. सो एरर्स एकतर इन्स्ट्रुमेंटल एरर असू शकतो, म्हणजे तुम्ही वापरात असलेलं इन्स्ट्रुमेंटच फॉल्टी असेल, त्याच्यात काही फॉल्ट असेल तर आपल्या मेजरमेंटमध्ये फॉल्ट्स येतात ज्यांना आपण एरर्स म्हणतो. मिस्टेक्सही येऊ शकतात, आपल्याकडून काही वेळा चुका होतात पण त्या आपण केअरफुली अवॉइड करू शकतो. सो मिस्टेक्स ज्या आपल्याकडून होतात, म्हणजे रिडिंग घेताना चूक होते आपली, नोट डाऊन करताना, कॅल्क्युलेशन करताना, ह्या मिस्टेक्स आपण अवॉइड करू शकतो. पण एरर्स आपण अवॉइड करू शकत नाही, ते कमी करू शकतो. सो इन्स्ट्रुमेंटल एरर, इन्स्ट्रुमेंटमध्ये फॉल्ट असेल तर इन्स्ट्रुमेंटल एरर येऊ शकतो. प्रत्येक रिडिंगमध्ये तो तेवढाच येत जातो म्हणून ह्या एररला दुसरं नाव काय दिलेलं आहे, कॉन्स्टंट एरर. म्हणजे स्केलमध्ये समजा 1 mm एरर येत आहे तुमच्या रिडिंगमध्ये एका, तर त्या स्केलने जेवढे रिडिंग घ्याल त्या प्रत्येक रिडिंगमध्ये 1 mmच एरर येणार, तो कॉन्स्टंट राहतो म्हणून त्याला म्हणायचं कॉन्स्टंट एरर. दुसरा टाईप काय आहे, सिस्टमॅटिक एरर. तर हा कशामुळे येतो, आता आपलं इन्स्ट्रुमेंट ओके आहे, त्याच्यात एरर नाही आहे, पण सेटिंग जर चुकलं असेल इन्स्ट्रुमेंटचं, काही पॉइंटरवाले इन्स्ट्रुमेंट असतात बघा रिडिंग घेण्यासाठी, ते पॉइंटरचं सेटिंग जर चुकलं असेल तर त्यामुळे सुद्धा एरर येऊ शकतो. सो फॉल्टी सेटिंगमुळे जो एरर येतो त्यालाही सिस्टमॅटिक एरर म्हणतात किंवा त्याला दुसरं नाव काय आहे, सेटिंग एरर. फॉल्टी सेटिंगमुळे
किंवा पर्सनल लिमिटेशन्समुळे एरर येतात. प्रत्येक पर्सनचं जजमेंट जे असतं रिडिंग घेण्याचं ते व्हॅरी होतं. म्हणजे एखाद्या टाईमचं रिडिंग घेताना किंवा पॉइंटरचं रिडिंग घेताना मी ज्या अँगलनं बघते त्याच अँगलनं दुसरा पर्सन बघेल असं नाही. सो पर्सन टू पर्सन जजमेंट्स व्हॅरी होत असतात. अशा वेळी जो एरर येतो त्याला म्हणायचं पर्सनल एरर्स. हे ह्युमन लिमिटेशन्समुळे येतात पर्सनल एरर्स. काही वेळा एन्व्हायरमेंटल कंडिशन्समुळे पण एरर्स येतात, त्यांना म्हणायचं एन्व्हायरमेंटल एरर्स. रूम टेम्परेचर बदललं म्हणजे अचानक पाऊस पडला, आपण एक्सपेरिमेंट करत असताना पूर्वी टेम्परेचर जास्त होतं, पाऊस पडल्यानंतर कमी झालं, किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशर बदललं, ह्युमिडिटी बदलली, तर आपले रिडिंग्स काही वेळा चेंज होऊ शकतात जे त्या ॲटमॉस्फेरिक चेंजेसला सेन्सिटिव्ह असतात. अशा वेळी जो एरर येतो आपल्या मेजरमेंटमध्ये त्याला म्हणायचं एन्व्हायरमेंटल एरर. आणि सगळ्या आपण प्रिकॉशन्स घेतल्या म्हणजे फॉल्ट नसलेलं इन्स्ट्रुमेंट वापरलं, सेटिंग प्रॉपर केलेले आहेत, एकच पर्सनला आपण व्यवस्थित जजमेंट घेऊन रिडिंग घ्यायला लावलेलं आहे, आपण व्यवस्थित आपली रूम बाहेरच्या एन्व्हायरमेंटपासून आयसोलेट केलेली आहे सो दॅट एन्व्हायरमेंटल चेंजेसचा फार फरक होणार नाही, तरी सुद्धा काही वेळा आपल्या रिडिंगमध्ये किंवा मेजरमेंटमध्ये एरर येऊ शकतात. त्यांचं रिझन आपल्याला बऱ्याचदा कळत नाही. अशा वेळी ते जे एरर येतात त्यांना म्हणायचं रॅन्डम एरर्स. काही वेळा एक्सपेरिमेंटल कंडिशन्स आपल्या कंट्रोलच्या बाहेर पण असू शकतात रिडिंग घेताना. सो अशा वेळी रॅन्डम एरर्स येतात. सो या प्रकारचे एरर्स आपल्या मेजरमेंटमध्ये येऊ शकतात. मोस्टली जे इन्स्ट्रुमेंट वापरतो आपण त्यावर पण डिपेंड आहे की एरर कमी असेल की जास्त असेल. फॉर एक्झाम्पल समजा टाईमचं रिडिंग घ्यायचं आहे, आपण बरेच जण घड्याळ वापरतो आणि मी म्हटलं तुमचं रिस्ट वॉच वापरा तुम्ही, एक कुठल्या तरी गोष्टीचा स्पीड काढायचं आपल्याला, ठराविक डिस्टन्स ट्रॅव्हल व्हायला त्या ऑब्जेक्टला किती वेळ लागतो हे मोजायचंय. मग सगळ्यांचं घड्याळ सारखंच असतं का रिस्ट वॉच? नाही. कुणाकुणाच्या डायलवरती बघा 12 आणि 1 हे जे मार्किंग असतं घड्याळावरचं, तर 12 पासून 1 पर्यंतचं जे मार्किंग आहे त्याच्यामध्ये 5 डिव्हिजन केलेले असतात. काही जणांच्या घड्याळात तेही नसतं, 12 नंतर डायरेक्ट 1 असतं. काही जणांच्या घड्याळात काय असतं 12 नंतर 1, 2 लिहिलेलंच नसतं, डायरेक्ट 3 असतं. काही जणांच्या वॉचमध्ये काय असतं 12 नंतर डायरेक्ट 6चं मार्किंग असतं. सो ज्यांच्याकडं असं घड्याळ असेल 12 आणि 1च्या मध्ये 5 डिव्हिजन आहेत त्यांच्याकडे काय दिसेल तुम्हाला, त्या घड्याळाचं लिस्ट काउंट काय आहे 1 सेकंड. ज्यांच्याकडे 12 ते 1 असं मार्किंग आहे मध्ये काहीच नाहीये त्यांच्याकडे किती झालं ते 5 सेकंड. काही जणांकडे 12 नंतर डायरेक्ट 3 असेल तर तिथं कमीत कमी किती मोजू शकता तुम्ही 15 सेकंड. काही जणांकडे 12 नंतर डायरेक्ट 6 असेल तर हे किती झालं रिडिंग 30 सेकंड. हे जे मिनिमम रिडिंग असतं कुठल्याही इन्स्ट्रुमेंटनं घेता येणारं मिनिमम ॲक्युरेट रिडिंग त्याला म्हणायचं त्या इन्स्ट्रुमेंटचं लीस्ट काउंट, LC म्हणतो आपण शॉर्टमध्ये. लीस्ट म्हणजे मिनिमम, काउंट म्हणजे मेजरमेंट. सो लीस्ट काउंट एखाद्या इन्स्ट्रुमेंटचं डिफाईन करा म्हटलं तर कसं डिफाईन करणार तुम्ही, मिनिमम मेजरमेंट दॅट कॅन बी टेकन ॲक्युरेटली बाय युझिंग दॅट इन्स्ट्रुमेंट. सो या घड्याळांमधलं तुमच्या मुलांकडे असे वेगवेगळे घड्याळे आहेत तर आपण कुणाचं वापरणं प्रेफर करणार 1 सेकंडवर. कारण काय, या घड्याळानं घेता येणारे रिडिंग जास्त ॲक्युरेट असतात. सो हे लक्षात ठेवायचे तुम्ही, लिस्ट काउंट जेवढं कमी तेवढी ॲक्युरसी जास्त, आणि लिस्ट काउंट वाढत जाईल तसं एरर वाढत जातो. सो जनरली एखाद्या इन्स्ट्रुमेंटनं जे आपण रिडिंग घेतो त्यामध्ये मॅक्झिमम एरर किती येतो त्याच्या लिस्ट काउंट येतो. सो एरर हा जनरली इन्स्ट्रुमेंटमध्ये एखाद्या किती असू शकतो लिस्ट काउंट एवढा. लिस्ट काउंट जेवढं कमी तेवढं ॲक्युरसी जास्त. आता एरर्स काढायचे कसे हे पण आपण पाहिलेलं आहे. एस्टिमेशन ऑफ एरर्स. कॅल्क्युलेट कसे करायचे बघू. समजा आपल्याकडे रिडिंग्स आहेत R1, R2 अँड सो ऑन, Rn पर्यंत. 10 रिडिंग असेल तर इथं R10 येईल. तर एरर कसे काढायचे बघा. आधी काय करायचं, ह्यातलं ॲक्युरेट नंबर शोधायचे. हे रिडिंग वेगवेगळे असू शकतात. सो ॲक्युरेट रिडिंग कुठलं असतं, मीन एवढं, ॲव्हरेज एवढं, त्याला RM म्हणायचं आपण. कॅल्क्युलेट कसं करायचं, RM R1 प्लस R2 प्लस अँड सो ऑन प्लस Rn डिवायडेड बाय n नंबर ऑफ रिडिंग्स. सो ॲव्हरेज व्हॅल्यू जी आहे Rn ती ट्रू व्हॅल्यूच्या जवळ असते. आता पहिला एरर आपण काढणार आहोत. सो लक्षात ठेवा सगळ्यांनी की आपण मीन नंबर वापरणार आहे रिडिंगचा करेक्ट व्हॅल्यू म्हणून.
सो पहिला कुठला एरर बघायचा आपल्याला, ॲब्सोल्यूट एरर. कसा काढायचा पहा ॲब्सोल्यूट एरर, पहिल्या रिडिंगचा काढायचा आहे. तर पहिलं रिडिंग काय आपलं R1, त्यातला एरर डिफरन्स म्हणतो एरर म्हणजे DR1 इट इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ RM मायनस R1. यू कॅन टेक R1 मायनस RM ऑल्सो. म्हणजे ट्रू व्हॅल्यू जी आहे त्या रिडिंगची आणि दिलेलं रिडिंग यांच्यामधला डिफरन्सचं पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची. मायनस जरी आला तरी मॉड्युलसचा अर्थ काय प्लस घ्यायचा तो नंबर. असे सगळ्या रिडिंगमधले एरर करता येतील. आणि मग ॲव्हरेज एरर जो आहे आपले नंबर ऑफ रिडिंग्स किती होते R1 पासून Rn पर्यंत. तर ॲव्हरेज एरर किती येईल, पहिल्याचा DR1, दुसऱ्याचा DR2, तिसऱ्याचा DR3, असं DRM सगळ्या एरर्सचं ॲव्हरेज काढायचं. DR1 प्लस DR2 प्लस अँड सो ऑन प्लस DRN डिवायडेड बाय n. हा झाला आपला ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर. नंतर काढायचं आपल्याला रिलेटिव्ह एरर. कसा काढायचा पहा रिलेटिव्ह एरर. जो काही आपला ॲब्सोल्यूट एरर आलेला आहे त्याला मीन व्हॅल्यूने ट्रू व्हॅल्यूने डिवाइड करायचं. सो पहिल्या रिडिंगसाठी किती येईल रिलेटिव्ह एरर, DR1 बाय RM. ट्रू व्हॅल्यू काय आहे आपल्या रिडिंगची RM. जर मीन काढला नसेल आपण आणि ट्रू व्हॅल्यू दिली असेल तुम्हाला एक्झाम्पलमध्ये तर ती वापरायची RMच्या ऐवजी. सो दुसऱ्या रिडिंगसाठी काय येईल रिलेटिव्ह एरर DR2 बाय RM. तिसऱ्या रिडिंगसाठी DR3 बाय RM अँड सो ऑन. ओव्हरऑल रिलेटिव्ह एरर कसा काढणार आपण, रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू आपला ॲव्हरेज एरर काय आहे DRM डिवायडेड बाय मीन व्हॅल्यू इज RM. आणि अजून कुठला एरर काढायचे आपल्याला, पर्सेंटेज एरर. मी आता सिम्बॉल लिहिलंय, तुम्ही पूर्ण ह्याचं स्पेलिंग लिहायचं लिहिताना. पर्सेंटेज एरर तो कसा काढायचा, रिलेटिव्ह एरर इंटू 100. सो DRM बाय RM इंटू 100. हा झाला आपला पर्सेंटेज एररचा फायनल फॉर्म्युला आणि हा नंबर पर्सेंटमध्ये येईल. पहिल्या रिडिंगसाठी काढायचं असेल तर DR1 अपॉन RMच घ्यायची, तर मीन व्हॅल्यूज घ्यायची इंटू 100. दुसऱ्या रिडिंगसाठी DR2 बाय RM इंटू 100 आणि ओव्हरऑल DRM बाय RM इंटू 100. समजा आपल्याला एकच रिडिंग दिलेलं आहे, एकच मेजरमेंट दिले, त्याची ट्रू व्हॅल्यू दिली आहे, एरर दिले आणि एरर काढायचे. त्या रिडिंगला काय म्हणायचं तुम्ही, एक्स दिलेलं रिडिंग. आणि त्यातला एरर जर दिला असेल तर त्याला DX पण म्हणू शकता. म्हणजे फॉर्म्युले या सिम्बॉल्समध्ये पण घेता येतील. किंवा रिडिंग दिले एक्स, त्यामध्ये एरर दिला DX, तर हे काढायचं कसं, ॲब्सोल्यूट एरर किती असेल त्या केसमध्ये DX. रिलेटिव्ह एरर किती येईल आपला DX बाय X. हा झाला रिलेटिव्ह एरर. आणि पर्सेंटेज एरर किती येईल त्या केसमध्ये इंटू 100. काही वेळा एक्झाम्पलमध्ये मेजरमेंट दिलेलं असतं X आणि त्या इन्स्ट्रुमेंटचं लिस्ट काउंट दिलेलं असतं. तर लिस्ट काउंट प्लस काय घेणार तुम्ही, ॲब्सोल्यूट एरर. मगाशी मी सांगितलं होतं की लिस्ट काउंट एवढा एरर असतो. सो एरर किती घ्यायचा तिथं, लिस्ट काउंट एवढा. आणि मग हा फॉर्म्युला वापरून तुम्ही काय काढू शकता, पर्सेंटेज एरर. सो लक्षात आलं एरर म्हणजे काय. ओके, आणि ते कॅल्क्युलेट पण करता आले पाहिजे. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 1-2 एक्झाम्पल्स पण सॉल्व करून दाखवले होते की एरर्स कॅल्क्युलेट कसे करायचे. त्यानंतर आपण बघूया सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे काय. एखादं जे मेजरमेंट असतं त्यामधले जे नंबर ऑफ डिजिट्स असतात, जे आपण ट्रू आहेत असं मान्य करतो, त्यांना म्हणायचं सिग्निफिकंट फिगर्स. नंबर ऑफ डिजिट्स इन अ गिवन मेजरमेंट विच आर रिझनेबली ट्रस्टवर्दी आर कॉल्ड ॲज सिग्निफिकंट फिगर्स. फॉर एक्झाम्पल आपलं एक रिडिंग आहे 3421. आपण एक मेजरमेंट घेतलेलं आहे ज्याची व्हॅल्यू आलेली आहे 3421 आणि त्याचं काय असेल ते युनिट असेल पुढे. तर ह्याच्यात किती नंबर ऑफ डिजिट्स आहेत बघा, 1, 2, 3 आणि 4. आणि म्हणून याच्यासाठी सिग्निफिकंट फिगर SF सुद्धा म्हटलं तरी चालेल शॉर्टमध्ये, किती येईल हे 4 येईल. कुठले कुठले सिग्निफिकंट फिगर्स आहेत ज्याच्यात 3, 4, 2 आणि 1. आता ह्याचे रूल्स पहा. एक तर जेवढे नंबर ऑफ डिजिट्स आहेत ते असतात, पण झिरोसाठी काही स्पेशल रूल्स आहेत. जर आपल्या मेजरमेंटमध्ये 0 आला 2 नॉन झिरो डिजिट्सच्या मध्ये, तर असे झिरो सिग्निफिकंट म्हणून कन्सिडर करायचे. म्हणजे आता काय येईल पहा, किती येणार सिग्निफिकंट फिगर आपले 1, 2, 3, 4, 5 आणि 6 येतील इथे.
ट्रेलिंग झिरोज जे असतात, म्हणजे आपलं रीडिंग जर असं असेल 3 4 2 1 0 0, शेवटचे जे झिरो असतात ते सिग्निफिकंट धरायचे नसतात जर आपल्या मेजरमेंटमध्ये डेसिमल पॉईंट नसेल तर. हे मी प्लेन रीडिंग लिहिलेलं आहे, ह्याच्यात कुठं डेसिमल पॉईंट आहे का? नाही. तर इथं सिग्निफिकंट फिगर किती येणार? 1 2 3 आणि 4. तर या केसमध्ये पण 4. समजा डेसिमल पॉईंट दिला असेल आपण कुठेतरी रीडिंगमध्ये, असं रीडिंग आहे तुमचं, तर त्या केसमध्ये मात्र हे जे झिरोज असतात शेवटचे ते सिग्निफिकंट घ्यायचे. इन बिटवीन तर घेतोच आपण, पण हे सुद्धा घ्यायचे. तर या रीडिंगमध्ये किती येतील? 1 2 3 4 5 आणि 6. तर हे दोन झिरोज पण आपण सिग्निफिकंट घेतले कारण इकडे डेसिमल पॉईंट होता. समजा आपलं रीडिंग असेल 4 0 2 1 0, तर आता रूल असा आहे की लेफ्ट हँड साईडचे जे झिरो असतात इकडचे, पहिल्या नॉन डिजिट झिरोच्या अलीकडचे लेफ्ट हँड साईडचे सगळे झिरो जे असतात ते सिग्निफिकंट फिगरमध्ये कन्सिडर करायचे नाही. तर हा झिरो येणार नाही, हा झिरो येणार नाही, तर हे दोन येणार नाही. पण कुठले झिरोज कन्सिडर करणार आपण? मधलाही झिरो कन्सिडर करायचा आणि लास्ट, कारण इथं डेसिमल पॉईंट आहे म्हणून लास्ट घेतला. डेसिमल पॉईंट जर नसेल तर सुरुवातीचाही झिरो घ्यायचा नसतो आणि लास्टही घ्यायचा नसतो. डेसिमल पॉईंट असेल तर सुरुवातीचे झिरो कन्सिडर करायचे नाहीत, पण लास्ट एंडचे जे झिरो ट्रेलिंग झिरो ते कन्सिडर करायचे. सो पहा बरं आता किती येणार सिग्निफिकंट फिगर इथे? हे दोन येणार नाहीत, तर 1 2 3 4 5 आणि 6. तर हे रूल्स आहेत सिग्निफिकंट फिगर्स ठरवण्याचे. प्लेन नंबर असेल तर सगळे डिजिट्स घेणार आपण. मध्ये झिरो असेल दोन नॉन झिरो नंबर्सच्या मध्ये, तर ते सुद्धा झिरो कन्सिडर करणार आपण सिग्निफिकंट फिगर काढताना. शेवटी जे झिरो आहेत ते घ्यायचे नाही. शेवटचे झिरो कधी घ्यायचे सिग्निफिकंट म्हणून? जर तुमच्या मेजरमेंटमध्ये कुठं डेसिमल पॉईंट असेल तर. म्हणजे असं जरी असेल 3.4200, तर हे सुद्धा दोन झिरो कन्सिडर करायचे. इथं सिग्निफिकंट फिगर किती येणार? 1 2 3 4 5. लेफ्ट हँड साईडचे झिरो कधीच सिग्निफिकंट नसतात, सुरुवातीचे झिरो. सो हे रूल्स आहेत सिग्निफिकंट फिगर्स ठरवायचे. याचे पण काही न्यूमरिकल्स मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवले होते. सो असे एखादं न्यूमरिकल दिलं असेल तर तुम्हाला त्याचा एरर काढता आला पाहिजे, सिग्निफिकंट फिगर्स ठरवता आला पाहिजे, जे आपण असाइनमेंटमध्ये देणार आहे. सो दिस इज आवर फर्स्ट टॉपिक, युनिट्स अँड मेजरमेंट. थँक्यू.